राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरची टांगती तलवार अखेर दूर झाली आहे। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान निवडणुकांना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाहीये। ज्या ठिकाणी 50% अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या ठिकाणी अंतिम निकालानुसार निवडणुका घ्याव्यात असे आदेश कोर्टाने दिले। त्यामुळे निवडणुकांची प्रक्रिया पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती मिळावी अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली, मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे। तसंच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित करायला कसलाही वेळ लावू नका असं कोर्टाने सांगितलंय। दरम्यान पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आणि त्यासाठी 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापन केलं जाणार आहे। तर या संदर्भात कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते बघूया। मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना विलंब नको असं कोर्टाने बजावलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमच्या आदेशाधीन असतील। तर पुढची सुनावणी 21 जानेवारीला घेऊ, 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ असेल असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं। 288 नगर परिषदा नगरपंचायत निवडणुका घोषित झाल्याप्रमाणे होऊ द्या। कोणत्याही निवडणुकांना आम्ही स्थगिती देत नाही असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। बांठिया आयोगाचा अहवाल आम्हीही वाचलेला नाही, पण सध्या त्यालाच आधार मानताय। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्व ठिकाणच्या निवडणुका आमच्या आदेशाधीन राहणार असंही कोर्टाने बजावले। मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यात 50%पेक्षा जास्त आरक्षण नको हेही कोर्टाने सांगितलेलं आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता पुढे काय जाणून घेऊया। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक अधिसूचना आता निघणार आहे। 27 महापालिकांच्या निवडणुकांना अडचण नाही, त्यामुळे लवकरच अधिसूचना निघेल अशी अपेक्षा आहे। 12 जिल्हा परिषदा, 253 पंचायत समित्यांच्या निवडणुकांना अडचण नाही, लवकरच अधिसूचना येणार आहे। 206 नगर परिषदा, 25 नगरपंचायती यांच्या निवडणुकांनाही धोका नाही। 2 मनपा, 20 जिल्हा परिषदात नव्याने आरक्षण काढल्यास तिथेही निवडणुका शक्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।